आज आम्ही सगळे निघालोय बाहेर देवदर्शनाला, आमच्या कुलदेवताला. आता सध्या उपास म्हणून हे खाऊन घेतो. झालं का आवरून? झाले आता मम्मीचं आवरून. आता माझी बायको आवडती. काय खाते मम्मी? स्वीट पोटॅटो. कुठं चाललोय आपण? वीरभद्र, श्री वीरभद्र माता पद्मावती माकुबाई कुलदैवताला स्क्रिप्ट दिली होती तिला, ती पाठ करून सांगत होती सगळं. अजिबात नाही. मग असं पॉज घेऊन सांगत होती, म्हणजे पाठच करून सांगत होती. अजिबात नाही. आताच्या मुलांना पाठ करून बोलायची गरज पडते, आम्हाला पाठ करून बोलायची गरज पडत नाही. बर श्वेता, किती वेळ लागणार तुला आवरायला? 7 वाजता निघणार होतो आपण, 10 वाजलेत. अजून 15 मिनिटं. रात्री झोपलेले ह्याच्यावरती अजून 15 मिनिटं कसं काय? चला झाले का? चला घेऊन खाली सगळं. हो चला. भगवान शंकर के शिवांश इकडे बघ, शिवांश इकडे बघ. त्याला आवाज आहे मग. लाडू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर जय सियाराम. तर आम्ही निघालोय कुलदेवताला निघालोय. पहिल्यांदा साताऱ्यात थांबायचे. साताऱ्यात आमची कुलस्वामिनी पद्मावती माता, त्यांचं दर्शन घ्यायचे. आता बाळाला पहिल्यांदाच दर्शनाला न्यायचे ना, त्यामुळं घाईघाईत निघालोय. म्हणजे प्लॅनिंग आधी केलं होतं, पण जरा लेट जाणार होतं जावळ वगैरे काढल्यावर. पण म्हणलं जाऊन यावं, परत नंतर जमते नाही जमते. आधी व्हिडिओ बनवलेली आहे मी ह्या रूटची, पण आता बाळ आहे ना माझ्यासोबत, आणि मग ती आठवण पण मला लागेल सोबत कायम, त्यामुळं ती व्हिडिओ. आणि हो काल पावसाचा बाहेर जाऊन आलाय आणि तोंडाला घेतले लागून, त्याची चालू आहे आता मलमपट्टी. भाऊ काही येत नाही कारण भाऊला जॉब असतो, आणि तसं जागा पण पुरणार नाही. कारण सामान बघा इथं मागं CNG लावल्याचा लय मोठा फायदा आहे, पण एक तोटा आहे हा. तर किती वेळा सांगणार मी काय माहिती. तर इकडचं पण सगळं साफसफाई चालू झाली, इथं पण बांधकाम चालू होणार आहे. होय म्हणजे आहे सगळं ओके आहे. गाडी चालवतो गाडी. हा नारायणपूरला जायचं रोड आहे, म्हणजे माझ्या घराच्या बाहेरचाच रोड आहे. इथं पण सगळं सिमेंटचं रोड बनवायची कामं चालू आहे. थोड्या दिवसात हे पण कम्प्लीट होईल, मग एकदम मक्खनगत रोड होणार आहे इथं पण. सगळीकडे रोडचं काम चालू आहे, लय ट्रॅफिक आहे. सातारा रोडला तुम्हाला यायचं असेल तर जरा एक्स्ट्रा वेळच काढून या. साताऱ्यात पोचलो आता, इथं पेढे घ्यायला थांबलोय. दरवेळेस पलीकडे घ्यायचं असतं, पण यावेळेस ह्या साईडलाच घेणार आहे. देवीला आणि तिकडे कर्नाटकला पण इथनंच घेऊन जातो. कर्नाटकला पण जायचं आम्हाला पुढं. इथं बघतो आता कसं काय. मंदिर पद्मावती मातेचं, आमची कुलस्वामिनी. आणि आता तिथं मोर बीर फिरते, ते पहिल्यांदाच दिसले आम्हाला मोर. पावसामुळं मोर आहे. हे मंदिर आणि आमचा शिवांश इकडे बघ कॅमेऱ्यात. झाले आमचं दर्शन, आता निघालो इथनं. आता एक फुकटचा सल्ला देतो तुम्हाला. पुढचे येणारे 1-1.5 वर्ष आहे ना, जर का तुम्हाला साताऱ्याला यायचं असेल तर 1-2 तास आधीच निघा. कारण अख्ख्या रोडला सातारा उमरजपर्यंत, अख्ख्या रोडला उमरजपर्यंत हायवेचं काम चालू आहे, ब्रिज बनवायचं काम चालू आहे. तुम्ही जर का तुमच्या टायमिंगला निघाला तर तुम्हाला लेट होणारच आहे. त्यामुळे 1-2 तास आधीच निघा. आणि सॅटर्डे संडे तर निघूच नका,
कारण एवढं ट्रॅफिक आहे, मला ट्रॅफिकलाच 1-2 तास एक्स्ट्रा गेलेले, त्यामुळं लक्षात ठेवा. देवीचंच मंदिर आहे, ही ग्रामदैवत आहे इथली, त्यांचं पण दर्शन आम्ही घेतो. म्हणजे पप्पा आमचे इथले आहेत ना, इथं राहायचे, तर मग ते दर्शन इथले जे दादा आहेत ते त्यांचे आणि आमचे घरचे संबंधच आहेत. त्यांचा नंबर नेमका आमच्या पप्पांचा मोबाईल चोरीला गेला म्हणजे हरवला, सापडलाच नाही परत. तर त्यामध्ये त्यांचा नंबर गेला, आता नंबर नाही, तर नंबर भेटते का बघतो. जर का ते आले तर घ्यायचे दर्शन, कारण पोराला आणले ना पहिल्यांदा, आणि ओटी पण भरायची. मम्मी आणि बायको आली ना, मग ओटी वगैरे भरून झालं की जेवण करायचं की मग कर्नाटक बाहेरनं तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये प्रसाद बनवतात. जेव्हा यात्रा असते इथली तेव्हा ह्याच्यामध्ये प्रसाद बनवतात. ते आता माहिती का नाही तुम्हाला माहीत नाही, गव्हाची खीर असते ती बनवतात. तिथं साईडला यात्रा असते. हे आता आम्ही आहे उंब्रजमध्ये. 4:30 वाजलेत आणि आता जरासंच पुढं आलो आम्ही 2-4 किलोमीटर, आणि इथं थांबलो जेवायला. नवीनच झाले वाटतं हॉटेल हे, कारण आता लेट करून चालणार नाही, ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. त्यामुळं म्हणजे जेवण करून घ्यावं पाहिजे. आता भूक पण लई लागली, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. आता टेस्ट कशी आहे काय आहे ते आम्ही जेवण झाल्यावर तुम्हाला सांगूच. म्हणजे तुमची इच्छा असेल तर जेवा, शुद्ध शाकाहारी आहे. पण हॉटेलला चांगलं दिसतंय बरं का. आम्ही काय जेवलो नाही इथं, कारण मला रोटी खायची होती आणि रोटी नाही त्यांची इथं, फक्त चपात्या आणि पुरी वगैरे काहीतरी असेल, रोटी नाही. त्यामुळं मी आता इकडे निघते, पुढं बघू कुठं ढाबा टाईप दिसला तर तिथं जेवण करतो. गाडी अख्खी घाण झालेली आहे पावसाने. हे असं असतं लेडीज घेऊन फिरायचं म्हणल्यावर, काही दिसलं तर तिथं फोटो व्हिडिओ हे काढावे लागतात थांबून. ते आता मी काढतो. तिथे 5:40 हॉटेल भेटले, आणि रोटी बेटीचं काय नाटक करू नको म्हणलेत घरातले, मला जे आहे ते खा. त्यामुळे मला खावं लागेल आता, भूक पण लई लागलेली. आणि रोडचं काम चालू आहे, त्यामुळं कराडपर्यंत रोडचं काम चालू आहे. तर खूप लेट झालेलं आहे. अजून इथून आम्हाला 150 किलोमीटर जायचं आहे, त्याला लागतील 2 तास. तिथं रोड हायवे नाही असं कर्नाटक, म्हणजे आसमध्ये गावातला रोड आहे. आणि संध्याकाळ झाले तर काय मी असं बी रोड काय दाखवत नाही, कारण काय दाखवणार रोडवरती 30 गाड्या. तर जातो आता, जेवतो. खायला आमचा फेल कार्यक्रम झाला आहे सगळा. इथं जेवण नाही अजून, 6 नंतर चालू होणार आहे. आता पुढं परत बघावं लागेल कुठेतरी. आले परत सगळे बाहेर. आता हे लेडीज वॉशरूमला गेले, त्यामुळं जरा 5-10 मिनिट थांबलोय. ते आले की निघायचं परत. जेवण आता जिथं भेटलं तिथं खायचं. भूक खूप लागली सगळ्यांना, त्यामुळं आम्ही इथंच नाश्ता करून जाणार आहे. आता जे आहे ते खाणार आणि निघणार पुढं. परत तिकडं मंदिरात गेल्यावरती तिथं महाप्रसाद असतो संध्याकाळी पण, मग तिथं प्रसादच घेणार आणि झोपून जाणार. नाईट शिफ्ट आहे माझी. बघू आता आज नाईटला काय करते ते बघू पुढच्या. साडे 9 वाजलेत आणि इथं आम्ही पोचलो आता. परत गर्दी आहेच, सगळी इथले लोकलचीच गाडी दिसत आहे कर्नाटक पासून. हे लॉज म्हणजे आश्रमसारखंच आहे, एवढंच इथं राहायची एवढी एकच आहे. आणि ह्याच्या पलीकडे एक आहे, तर आम्ही दरवेळेस इथेच राहतो. आणि आता दर्शनच घ्यायला जाणार आहे. सकाळी काही दर्शन घेणार नाही, कारण परत कोल्हापूरला पण जायचं आहे आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. त्यामुळं आता दर्शन घेणार लगेच. आणि सकाळी पहाटे लवकर उठून कोल्हापूरलाच जाणार आहे. त्यामुळं म्हणजे दरवेळेस कसं आम्ही सकाळी लवकर उठून इथं खाली तिकडं नदी आहे, तिकडं आंघोळ करून मग दर्शनाला जातो. पण उद्या जायचं कोल्हापूरला सकाळी लवकर, त्यामुळं आत्ताच दर्शन घेणार आहे आणि जाणार आहे. झोप तर खतरनाक आली, कारण 11-11.5 तास ड्रायव्हिंगच झाले ट्रॅफिकमुळं. लय त्रास झाला ट्रॅफिकमुळं. पण ट्रॅव्हल करायचं म्हणल्यावर एवढं होतंच, तोंडावर कळत असेल मला किती व्हायचं घालायचं. गाडी इथं लावली, गाडी आत लावायला काही परमिशन नाही.
रिक्वेस्ट केली त्यांना सामान ठेवल्यावर आतला बाहेर काढतो म्हणून. सामान ठेवून झालं की मग बाहेर लावायला लागेल इथे कुठेतरी गाडी. मंदिर तर बंद झालं होतं. रिक्वेस्ट करून ओपन करायला लावले. 10 वाजता मंदिर बंद होतं. काय नाही खिशात काहीच नाही. 10 वाजता मंदिर बंद होतं. तर रिक्वेस्ट केलं होतं त्यांनी चालू ठेवले. फक्त 15 मिनिट आमचं झालं. तर मंदिरमध्ये कोणच नाही, फक्त गुरुजी आहेत. आणि जेवायचं जसं प्रॉब्लेम झाला तसं राहायचा पण प्रॉब्लेम झाला आहे. तिथं आत्ता आम्ही गेलो होतो ना, तिथं बाहेर गाडी दाखवलं, गर्दी आहे दाखवली. गर्दी आहे खरंच. आतमध्ये सगळे बुक आहेत, एकच फक्त रिकामी आहे पण ती खराब आहे खूप. आणि बाथरूम पण बाहेर आहे, म्हणजे खाली यावं लागतं. आणि मला खूप झोप आलेली आहे. पप्पा आता चालू शकतात गाडी आहे. तर आता असं झालं आहे प्लॅन की इकडनं आता आम्ही जाणार कोल्हापूरला. गाडी चालवत 69-70 किलोमीटरचं काहीतरी, म्हणजे गाडी चालवतच जाणार. पप्पा चालवणार आहेत गाडी. कोल्हापूरला जाणार आणि तिथं जाऊन राहणार. मग ते एक ओळखीचे आहेत तिथं, त्यांचं हॉटेल आहे, लॉज आहे. त्यांना फोन करून सांगणार आहे आता, आणि तिथं जाऊन राहणार. आणि सकाळी उठून तिथंच दर्शन घेणार निवांत. मग काय उद्या काही घाई नाही. मग पण आता इथून परत जावं लागलं. आता मी गाडी चालूच शकत नाही, कारण मला एवढी झोप आली खतरनाक. येताना मी पेंगत गाडी चालू होती, पण 10-20 किलोमीटर राहिलं होतं, त्यामुळे मीच चालवली. आता हे येतील बाहेर. हे असं मंदिर आहे. मंदिर बघायचं असेल तुम्हाला नीट प्रॉपर, तर माझा एक जुना व्लॉग आहे, त्याची लिंक मी इथं आय बटनमध्ये देतो. हे मंदिर बघायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मंदिर बघा. खूप जुनं मंदिर आहे, वीरभद्रांचं मंदिर आहे. आणि इथं महाप्रसाद भेटतो. आत्तापर्यंत चालू होतं, म्हणजे जेवण करून म्हणजे प्रसाद घेऊन येत होते आत्तापर्यंत माणसं. आता पण झालं असं बहुतेक. आमचं पण झालेलं आहे जेवण. आता असलं भूक वगैरे तर नाही. बघून वातावरण मस्त आहे इथं, थंड वातावरण झालं.